आजच्या या आमसभेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ श्री पिंटू शेठ तांबोळी, जिया बेग, रंगा अण्णा, बद्रीभाऊ जगताप, तसेच श्री नाथसाहेब, एनटी भाऊ गर्जे, दत्ताभाऊ काकडे, प्रफुल्लभाऊ सहस्रबुद्धे, उत्तमराव यांचे सर्व सहकारी आणि आता स्टेजवर पाठीमागे मला दिसत नाही, मी बहुतेकांचे नाव घेतली. आपल्या SDM शेख मॅडम, तहसीलदार वैशालीताई पाटील, PDO आणि सर्व संबंधित अधिकारी, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सदस्य आणि या मंडपामध्ये कुठल्याही पदावरती नाही, परंतु ही आम सभा, आम सभेचा म्हणजे अर्थच असा आहे की ज्याला कुठेच न्याय मिळत नाही, ज्याला गावाच्या ग्रामसभेत न्याय मिळत नाही, ज्याला खेटे घालून हेलपाटे घालून न्याय मिळत नाही, त्याला सर्वोच्च दालन मोठं हे आहे की या दालनामध्ये आल्याच्या नंतर सर्वांना न्याय मिळतो. ते न्याय मिळण्याचं ठिकाण म्हणजे आमसभा. आता मी BDO साहेबांना या ठिकाणी सांगेन की जे कोणी माझे सहकारी इथं उभे होते, ज्यांना प्रश्न मांडायचे होते परंतु वेळेअभावी प्रश्न मांडता आले नाही. आज काय लग्नतिथी सुद्धा खूप मोठी, मला वाटतं या मंडपामधल्या बऱ्याच जणांना हे माझं भाषण संपल्या पटकन निघायचे आणि 1, 2, 3 तरी जागेवर तुम्हाला लग्नाला जायचं असेल. मला सुद्धा 5-6 ठिकाणी त्या ठिकाणी जायचंय आणि जाऊन, आणि ऊन पण आहे जास्त. आमसभेमध्ये आपण किती वेळ थांबवणार लोकांना. आता हे पंचायत समितीवाल्यांनी पाण्याच्या बाटल्या आणल्या असल्या तर जरा पाण्याच्या बाटल्या आतमध्ये फेकायला पाहिजे होत्या. पंचायत समितीचे BDO कर्मचारी आहेत का आपल्याकडे? BDO मग ते पाण्याच्या बाटल्या जरा सरपण अशा दिल्यात का? हा, तेवढं काम केलं ते बरं आहे. आणि हे संपल्याच्या नंतर सुद्धा पाण्याच्या बाटल्याचे बॉक्स शिल्लक आहे, पाण्याच्या बाटल्याचेच बरं का. हा नाही, तो सण आपला कालच झालेला आहे. त्याच्यामुळं आज मला वाटतं अनेक माझे जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य, माजी सरपंच, बरीच मंडळी इथं खाली बसलेली आहे. सगळ्यांनी स्टेजवरती बसायचं नसतंय. एक प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांना आपण स्टेजवरती या ठिकाणी बोलवलं. एक तर काय आहे की आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही, त्याच्यामुळे काही अडचणी आहे. तर BDO साहेब, तुम्ही जे बुकलेट मला दिलं, हे बुकलेट मी मन लावून वाचले, सगळं वाचलं. याच्यामध्ये सगळ्यात अपूर्ण काय आहे तर बांधकामाचा विषय मात्र बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे. अंगणवाडी खोली जिथं मंजूर आहे काम सुरू नाही. ग्रामपंचायती 20 का काय आपण मंजूर करून आणल्या होत्या, त्याचे बांधकाम सुरू नाही, असं मी बुकलेट मध्ये बघितलं BDO. आणि घरकुलाच्या बाबतीत शबरी असेल, पारधी समाजाच्या योजना असतील, त्याची टक्केवारी 33% पर्यंतच आहे. तर हे चांगलं नाही. शबरीचं असेल किंवा पारधी समाजाचं घरकुल असेल, मला ही टक्केवारी 100% पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्या कोणत्या दलिताचं म्हणजे ज्या कोणत्या शेड्यूल ट्राईबचं घरकुल मंजूर होऊन आलं आणि त्याला कोणी टाळाटाळ करीत असेल तर BDO त्याच्यावरती ऍक्शन घ्या आणि त्याच्या पालामधून तो शेड्यूल ट्राईब घरामध्ये कसा येईल हा त्या ठिकाणी पहा. ग्रामपंचायती आडवा आणत असतील तर ग्रामपंचायतीला सुद्धा समज द्या आणि त्यांचे घरकुल करून घ्या. रमाई आवास योजनेच्या बाबतीत सुद्धा उद्दिष्ट जे आहे आणि साध्य जे आहे
याच्यामध्ये साध्याचं टक्केवारी कमी आहे, हे मी पाहिलंय. तर आता व्हिडिओ म्हणून तुम्ही आला, आता मला देऊन काय फायदा, मी वाचणार पण नाही ना. माझे पीए कुठे आहेत, पीए कडे. तर उद्दिष्ट 100 आहे आणि साध्य 40च आहे. 60% मागे अशा ज्या योजना आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्यात. आणि जेवढ्या जलजीवनच्या योजना रिवाईज करायच्या आहेत, रिवाईज, तेवढ्यांची यादी सुनील कुलकर्णी तुम्ही मला द्या. त्या सगळ्या कोणी गुत्तेदार असो काय असो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. सगळ्या सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी मी करून आणतो. CDPO मॅडमला एक विनंती आहे की आता रिक्त जागा म्हणजे त्या अंगणवाड्याच्या रिक्त जागा आहे. 196 अंगणवाड्यांना खोलीच नाही, फक्त 25च मंजूर आहेत. तर जे मंजूर आहेत ते काम जिल्हा परिषदेकडे आहेत का म्हणजे पंचायत समिती तुमच्याकडेच आहे ना. मग कसं काय बांधकाम पूर्ण होत नाही? अंगणवाड्याचे कामकार करायचे नाही, शाळा खोलीचे काम करायचे नाही. दलित वस्तीचा सुद्धा पैसा अजून तसाच आहे, खर्चच नाही. मी तो बी पाहिलाय, मी सगळं बुकलेट मन लावून पाहिलंय. CDPO मॅडम, त्या अंगणवाडी कार्यकर्ता आणि अंगणवाडी मदतनीस 100% जागा भरून टाका आणि सगळ्या नियमाप्रमाणे भरा. त्याच्यात आम्हाला काही जागा ठेवू नका, कुणाला बोट ठेवायला जागा सापडेल असं करू नका. नियमाप्रमाणे जी माऊली नंबर 1 ला येते मार्काप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही ते देऊन टाका. विनाकारण लोक आमच्याकडे आता प्रेस्टिज करतात. मग कार्यकर्त्यांना वाटतं आमदाराला जाऊन सांगितलं, अरे ते जे GR मध्ये त्याच्या पलीकडे आमदार काही करू शकत नाही. तर ते लवकरात लवकर जागा या भरून टाका. कारण मदतनीसांची जागेची रिक्त जागेची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. मी बुकलेट मध्ये वाचली. तर एवढं दिरंगाई होणं आणि त्या जागा 2-2 वर्ष 3-3 वर्षापासून रिकाम्या आहेत. तर हे दुर्दैव आहे तालुक्याचं. ते लवकरात लवकर पूर्ण करा. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यात आधी मागणी करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेची मागणी करा, खोलीची मागणी करा, मग अंगणवाडीची मागणी करा. त्याला पैसे आम्ही लवकरात लवकर कसे देता येतील ते बघतो. उठलं सुटलं की सिमेंटचा रस्ता, नाली, पेव्हर ब्लॉक मागणाऱ्यांनी माझ्या दारात सुद्धा यायचं नाही, वर्षभर बिलकुल यायचं नाही. तर पेव्हर ब्लॉकवाल्यांनी अजिबात माझ्याकडे यायचं नाही. हा जनसुविधा मागा. एखादी दलित समाजाला समजा VJNTचे काही नागरिक आहेत ज्या गावात बहुत, त्यांची स्वतंत्र जर ही असेल म्हणजे स्मशानभूमी असेल तर त्याला जनसुविधातून शेड बांधायचं बघा. ते पेव्हर ब्लॉक काय करता, या मागण्याच पूर्ण होत नाही आणि त्याच्या लगेच पुढच्या मागण्या तुम्ही चालू करताय. आणि हे जे रस्ते मंजुरी आहे तहसीलकडे आहेत, काही इकडे आहेत. हे रस्ते BDO आणि तहसीलदार तुम्ही स्वतः जरा जाऊन चेक करा. पंचायत समितीचे बी चेक करा आणि तहसीलचे पण मॅडम चेक करा. जे सखारामचे घर ते तुकारामचे घर आणि तुकारामचे घर ते सखारामचे घर असं काही झालंय का याची जरा चौकशी करा. कारण ह्याचे पैसे आता काही दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मग ते द्यायचे का नाही हा निर्णय त्या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणून ज्यांनी जर ते काम केलं नसेल तर त्यांना काम करायला लावा आणि ते काम केल्याच्या नंतर. कारण मी धानोरा गावात गेलतो, आमचेच एक मित्र पेशंट आहे त्यांना भेटायला. ते म्हणले तुम्ही कुठून आले? म्हणलं संतोषी माता मंदिराहून आलो. म्हणलं कुठं आलो? तुमच्या घरी आलो. हे म्हणले ह्या रस्त्यावर 5.5 लाख रुपये उचलून घेतले आणि 5.5 टोपले सुद्धा टाकले नाही. असे जर रस्ते असतील तर मग जरा अवघड आहे. तर माझं म्हणणं आहे की ते रस्ते नीटनाटके झालेत का नाही का याची खातरजमा करा. त्याच्याशिवाय कुशल कामाचं बिल कोणाचंच द्यायचं नाही. आणि मी कशामुळं म्हणलंय की रस्ते आणि हे जरा मागे ठेवा. विहिरीच्या बाबतीमध्ये नाना 4,500 विहिरी मंजूर झाल्या, त्यातल्या 1200च्याच फायली इथपर्यंत आल्या. बाकीच्याची फाईल बी नाही काय नाही. त्याच्यामुळे या पंचायत समितीत जी फाईल आली नसेल त्या सगळ्या विहिरी रद्द करण्याचे आदेश मी BDOला दिलेले आहे.
जुन्या सगळ्या रद्द करून टाकायच्या आणि 3295 विहिरी या बसतायत. त्या मधल्या कालावधीमध्ये हॉटेलवर विहीर मंजूर, त्याच्यानंतर ते कोणतं गाव आहे माणिक दौंडी इथपर्यंत जे एजंट गेले असते ना ते एजंटालाच लगला विहीर. तू बी तिकडं, तुझा तो व्हिडिओ तिकडं, आणि ज्यांच्या कोणाकडून पैसे घेतले ते लाकडं घेऊन यांच्या मागे लागेपर्यंत मी काय त्या विहिरी चालू करणार नाही. आणि पुढच्या विहिरीत मी सांगतो की ग्रामपंचायतीचा सदस्य आणि आज सरपंच यांच्या एकूण बेरजे इतके द्यायचे का डबल द्यायचा तो निर्णय मी 2 दिवसामध्ये घेतो. आणि परत एकदा पहिल्या ज्या गावात जास्त मंजूर आहे त्या गावाला मंजुरी द्यायची नाही, ज्या गावामध्ये मंजूर नाही त्या गावामध्ये विहिरी मंजूर द्या. आणि गाय गोठ्याच्या संदर्भात सुद्धा आपण निर्णय घेऊ. परंतु 20 पेक्षा जास्त कामं असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्या बाबतीत नेमका निर्णय काय करायचा हे आपण निर्णय करू. कारण ज्या गावामध्ये आधीच 70 विहिरी मंजूर आहे, आधीच 20-25 रस्ते मंजूर आहेत, त्या गावात गाय गोठे कशाला द्यायचे. मग गाय गोठे ज्या गावामध्ये वैयक्तिक स्वरूपाची कामं कमी आहे त्या गावात आपण गाय गोठे मंजूर करून देऊ. ते ग्रामपंचायतचा सरपंच आणि सदस्य यांच्या संख्येच्या प्रमाणातच आपल्याला सुरुवातीला द्यावे लागतील. आणि काय होईल की एक चांगला गाय गोठा, पण गाय गोठा देत असताना त्या लाभार्थीला सांगा, आतापर्यंत जे गाय गोठे सुरू केले नव्हते ते मी स्वतः थांबवले होते. कारण त्याच्यामध्ये ज्या लाभार्थ्याला आपल्याला लाभ द्यायचा आहे त्याला स्पष्ट सांगावं लागेल याच्यामध्ये 15% आहे, 85% राज्य हिस्सा आहे. तुझा राज्य हिस्सा कवा यायचा तवा येऊ. हे फक्त एकट्या मस्टर पुरता आम्ही 18 का 19 हजाराचं मस्टर पडतंय, एवढ्या मस्टर पुरता आम्ही तुझे बांधील, याचे पुढचे पैसे जेव्हा येतील तेव्हा तू घे, अशा पद्धतीने स्पष्टपणे सांगावं लागेल. कारण ते पैसे यायला उशीर लागतोय आणि तो शेतकरी उद्याच्याला आपल्या भरोश्यावर जर जास्तीचा खर्च केला तर तो उद्याच्याला ओरडणार आहे की ह्यांनी मला गाय गोठा बांधायला लावला आणि ह्यांच्यामुळं माझं काम झालं नाही. तर गाय गोठ्या बाबतीत जे गावं मॅडम व्हिडिओ अतिशोषित मध्ये आहे, अतिशोषित, तर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याच्या संख्येच्या दुपटीने अतिशोषितला पहिले गायगोठे मंजूर करा. पहिले गायगोठे कुठं मंजूर करा? अतिशोषित गावात. या बीड सांगवी पासून शेरी आणि मला वाटतं टाकळ म्हणजे सांगवी आष्टीपर्यंत केळ सांगवी पण आहे. तर गायगोठे या गावांना मंजूर करा. ते बी पाठीमागचे जुने. आणि आता काय झालंय तुम्हाला सांगतो, 20 पेक्षा जास्त कामं आहे हे मंजूर करायला आपल्याला कमिशनर साहेबापर्यंत जावं लागतं. तर कमिशनर साहेबांपर्यंत जायला लागल्यामुळं आणि लगेच काही बगलात घेऊन इस्टिमेट करायचे, लगेच गाय गोठे आणि लगेच इथं पळापळी असलं जर काही झालं व्हिडिओ तर मी तुम्हाला जबाबदार धरेल. इथं मध्ये आधी कोणालाही काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही, काय नाही. जे शेतकऱ्याचे इथं प्रस्ताव येतील ते मोफत या ठिकाणी मंजूर झाले पाहिजे. त्याला मध्ये कोणी काही मागितलं गेलं नाही पाहिजे. विहिरीला नाही, कशालाच नाही. मास्टरला बी छळायचं, सगळ्याच गोष्टीला छळायचं मानल्यावर कसं व्हायचं. हे शिक्का मारायला बी आणि हे जे असल्या सवय लागलेल्या आहेत व्हिडिओ हे सगळं बंद करा. हे म्हणजे काय म्हणते ते उदंड झाले, उदंड झाले एजंट. आणि विहिरी का थांबवल्यात ना, याच्यातले कोण कोण एजंट आहेत काय ते तरी बाहेर येऊ द्या ना. का फाईलच पंचायत समितीत नाही, त्यांच्याच बागलात फाईल येतात. आम्ही विहिरीचा मास्टर चालू करायचं का? आता इथं 1-2 सरपंच म्हणले मास्टर चालू करा. काय मास्टर चालू करता? त्याला जिओ टॅगिंग नाही, त्याला एखादं पूर्वीचं मास्टर दिलेलं नाही, त्या विहिरी आपण मंजूर कशा करणार? आणि माझं म्हणणं आहे व्हिडिओ सगळ्यात आधी छोट्या घटकाला SC आणि ST ला पहिलं प्राधान्य द्या. त्यांच्या कोंबड्याचं जर खुराडे करणार असतील,
कोंबड्याचं सुद्धा मला वाटतं 1,00,000 1,15,000 1.5 लाखापर्यंत देऊ शकतो ना आपण. 55चं ट्रिपल 1,65,000 कोंबड्याचं शेड. मग तुम्ही द्या ना, कोणाला द्या, SC ला द्या, ST ला द्या, मायक्रो OBC ला द्या. अरे आमचे हे वडील सुद्धा ते ह्याच्यातच प्लेच आहेत ना. बाकीच्या स्टेटमध्ये ते SC मध्ये, आपल्या इथंच VJNT मध्ये ते वडीलला द्या. बारीक बारीक छोटे छोटे जे समाज आहेत त्यांना पहिल्या प्रायोरिटीने द्या आणि ते चालू करा. हे कोंबड्याचे शेड देऊन टाका. त्याचं 5 खडूक कोंबड्या घेईन, त्या अंड्यावर बसवीन, त्याचे पिल्लं काढीन आणि आता कालच्या सारख्या सणाला 500 रुपयाची कोंबडी 1500 रुपयावर गेले ना. हा गावरान बर का. मग ते प्युअर गावरानच करतील. आजी तुमच्या इथं सुद्धा दलित समाज मोठ्या प्रमाणावर. अरे आपण त्यांना काहीच योजना देत नाही. निदान ही तरी योजना द्या पंचायत समितीची. शेळी पालनाचं शेड द्या 1.5 लाखाचं, 1,65,000 आणि त्याला म्हणा मस्टर पुरतं आम्ही देऊ, पुढचं तुपलं तू बघ. आणि त्याचं कसं बी रडत पडत त्याचं कम्प्लीट करून द्या. त्याचे पुढचे ऑनलाईन पैसे करा. आपण ते पण पैसे लवकरात लवकर आणून देऊ. आणि कोंबड्याचं शेड ते स्वतःचं घर राहत असेल, त्याच्या शेजारी जर होत असेल 10 बाय 10 तर ते तेवढं शेड बांधून मोकळं हो. म्हणजे सामान्यातलं सामान्य, गरीबातलं गरीब. आणि पारध्याने ते मागितलं कीच मंजूर करा. पारध्यानं तुम्ही नुसता अर्ज दिला तरी बी मंजूर. कोणी बी द्या. जो कोणता पारधे देईल, मातंग देईल, दलित देईल, चर्मकार देईल, वडर देईल, जे आणि मायक्रो OBC मी शब्द वापरतो, जे कोणी देईल त्यांना बी. मराठा समाजातले सुद्धा जे गरीब असतील आणि ते जर म्हणले की आम्हाला हे करायचं तर त्याला मान्यता पहिली द्या BDO साहेब, नंतर दुसऱ्या मान्यता द्या. आणि मग वंजारी समाज असेल इकडच्या भागामध्ये पाझर तलावाच्या साईड बसल्या तर त्या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. पलीकडचा सुरडी पंचायत समिती गण, त्याच्यामध्ये मी कालच बोललो की राहिलेलं सुद्धा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण काम करूया. स्वस्त धान्य दुकान, कुपनाच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी येत आहेत. ते ऑनलाईन होत नाही, काय नाही. मॅडम त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ज्या दुकानदारांच्या तक्रारी असतील तर ते निलंबित करण्याचे प्रस्ताव लवकरात लवकर पुढे पाठवावं. चेन्नई सुरत हा हो 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 ह्याचा प्रॉब्लेम आहे, मी सांगतो. ते चेन्नई सुरत एक्सप्रेस हायवे जो आहे याच्यावरती ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तहसीलदार मॅडम आणि म्हणजे SDM मॅडम इथं आहे, तर ज्या जमिनी हे लागलेल्या आहेत म्हणजे जिरायती, त्या सगळ्याच्या सगळ्या बागायती करून देण्याचं काम आपण सांगितलेलं आहे. ही सगळी प्रक्रिया 19 गावाची पूर्ण करून घ्या. दुसरा RDSS आपलं काम चालू आहे. आतापर्यंत 80 ट्रान्सफॉर्मर बसवले. अजून जवळजवळ 260 ट्रान्सफॉर्मर बसायचे. हे गावठाण फिटरची कामं चालू आहेत. ज्या कोणत्या गावामध्ये पाहिजे असेल तिथं सांगा. दुसरं असं आहे, कुणी बी 5 नाही तर 9 कनेक्शन आहे आणि डायरेक्ट आम्हाला मागणी करते 63चा ट्रान्सफॉर्मर 100 करा. प्रेस्टीज झाले. एका गावात 3 घेऊन गेले. लोणीत एका गटाने 2 नेल्या म्हणून दुसरा गट आला, म्हणले त्या गटाला 2 दिले, आम्हाला 1 तरी द्या. म्हणून आम्ही त्यांना बी दिली. तर मी आता अधिकाऱ्यांना बसवलं होतं. फक्त सगळ्यांना आपल्याला एक विनंती आहे, आपल्या सगळ्यांना, की घरगुतीचे जे ग्राहक, कारण आता शेतीची वीज फुकट झाली, तर घरगुतीचे कनेक्शन वाढवण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही सगळ्यांची मानसिकता तयार करा. घरगुतीचे जे आकडे आहेत ते जरा मुख्य प्रवाहात आणायचं बघा. कारण काही दिवसात 8 दिवसात एक तरी फोन येतो लाईटला चिटकून माणूस खालास झालाच. मग त्याचा पंचनामा करा, त्याच्या लेकरा बाळाला काहीतरी मिळतंय का हे बघा. हे आम्ही काम करतो. पण महिन्यामध्ये जर तालुक्यात 4 माणसं जात असतील विजेचा शॉक लागून, तर मग 2,500 रुपयाचं कोटेशन महत्वाचं आहे का हे
किती कोटी जरी दिला तर जीव परत येतो का? जीव परत येत नाही. म्हणून कोट्यवधी रुपयाचा आपला जीव घालायचा नाही. आपलं वजन कोटीत होऊ शकत नाही. बाळासाहेब, माणूस हा किमतीत मोजला जाऊ शकत नाही. म्हणून माणसाचं जीवन महत्वाचं आहे. आपापल्या गावातल्या लोकांना सांगा की वस्तीवरचे किंवा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर पाहिजेत, किती ट्रान्सफॉर्मर आणा, परंतु आकडे जे आहेत ते लिगल वरती आणा. विहिरीचा आता आकडा नाही, काय नाही. देवेंद्र फडणवीसांनी मोफतच केलंय सगळं, त्याच्यामुळं काय अडचणच नाही. आणि आता विजेचं कनेक्शन सुद्धा दौला वडगावचं काम झालं, आष्टा हरिनारायणचं काम झालं, आणखी 2 ठिकाणचं काम होतंय म्हणजे सोलर पॅनलचं. आणि आता शिरापूरचं सुद्धा 75% काम होत आलंय, टाकळीचं होईल. आणि एक 220 kVचं सबस्टेशन आपण टाकळीलाच करतोय. टाकळीची जमीन सुद्धा हँडओव्हर केली. मी तहसीलदारांना सांगितलं हँडओव्हर करा. अगोदरचे कुठं गेलं तर माहिती आहे का? वंजारवाडीच्या पलीकड. आता वंजारवाडीच्या पलीकडं तिथं जर 232 सबस्टेशन केलं तर त्याचा फरक कसा करायचा? मी म्हणलं ते कॅन्सल करा आणि ते कुठं करा? टाकळीला करा. म्हणजे काय होईल, कड्याच्या वरली जेवढी लाईट आहे ती सगळीचा सगळा लोड त्या 240 वरती टाकू आणि कड्याच्या इकडचा सगळा लोड इथल्या 132 220 वरती राहील. म्हणजे आपल्याला लाईट प्रॉब्लेम येणार नाही. कोयाळचं एक नवीन सबस्टेशन, बीड सांगवीचं एक नवीन सबस्टेशन, त्याच्यानंतर मातकुळचं एक नवीन सबस्टेशन, त्याच्या पारोडीचं एक नवीन सबस्टेशन, अजून 3 राहिले माझ्याकडून. 7 आहेत एकूण. 7 सबस्टेशन. दादेगाव आहे. हो, 1 मिनिट सांगतो मी, खाली येऊ द्या ना मला. तर हे आपण काम करतोय. खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा जोरामध्ये काम चालू आहे. कुसुम योजना 2200चे जे 2200 कनेक्शन शेतकऱ्यांनी मागितले होते आष्टी तालुक्यातल्या, 2100 कनेक्शन आपण कंप्लीट केले. फक्त 100 कनेक्शन राहील. आता मुख्यमंत्री सौर कृषी योजना याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी योजनेमध्ये आता आपले 3710 शेतकऱ्यांनी आता लाईट मागितलेली आहे. आणि जवळपास 22 का 24 कंपन्या नवीन त्या ठिकाणी आल्या. मी त्या 22 का 24 आताच चीफ इंजिनियर बुलबुले साहेब माझ्याकडे येऊन गेले. मी त्यांना सांगितलंय आणि आपले देशमुख आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, आपापल्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर ऊर्जा याच्यामध्ये ज्यांनी अर्ज भरले त्यांचे नावं आपल्या आपल्या गावातले करा. त्या कंपनीला सांगा आणि त्याची सौर, कारण ते 3710 आणि हे 2200 असा जर विचार केला तर 5900 पर्यंत कनेक्शन जातात. 5900, कारण 1700 कनेक्शन हे घरगुती ग्राहकाचे आहेत. आपल्या इथले 17000, हे 17000चे 34000 होतील जर लोकांनी मनावरती घेतलं तर. हे 5900 मधलं 2100चा वाटा संपला आणि आणखी 2000-2500 जर कनेक्शन दिले तर मोटरावरचा लोड बऱ्याचशा प्रमाणात आपला कमी होईल. म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेकडं सरपंचांनी विशेषतः लक्ष घाला. सरपंच आणि जे सरपंच बी नाही, आता कड्यासारख्या गावात एकटा सरपंच थोडे, आमच्या जवळजवळ 10 प्रमुख माणसं असे आहेत की ते कोणालाही आदेश देऊ शकतात, कोणालाही सांगू शकतात. म्हणून सौर कृषी पंपाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी थोडंसं लक्ष घालावं. अशा प्रकारची योजना आहे. RDSS मध्ये जे राहिलेले ट्रान्सफॉर्मर ते मी करतो. आता 100 ते 150 ट्रान्सफॉर्मर मी वाटले. आणखी 31 मार्च पर्यंत परत 50 ट्रान्सफॉर्मर मी मागवले. अजून कुठं, फक्त तुम्ही मागणी करा ट्रान्सफॉर्मरची, पण त्याला आमच्या MSCBच्या अधिकाऱ्यांनी पण म्हणलं पाहिजे की हा ट्रान्सफॉर्मर योग्य आहे. संदीप बरोबर आहे का चूक आहे? नाहीतर नुसतं माझे 5 घर तिकडं राहायला गेले म्हणून त्या मला ट्रान्सफॉर्मर, तर ते योग्य होणार नाही. म्हणून लाईटच्या बाबतीमध्ये आपण आता स्वयंपूर्ण होतोय आणि पुढच्या 6 महिन्याच्या नंतर
दिवसा शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळाली पाहिजे, या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचे जे स्वप्न आहे ते आपण निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं, तलाव दुरुस्तीच्या बाबतीत काही सूचना या ठिकाणी आल्या, तर माझं म्हणणं असं आहे की तलाव दुरुस्ती मी सर्वच तलावाच्या दुरुस्तीचे इस्टिमेट करायचे सांगितले, सगळ्याच्या सगळ्या, आष्टी, पाटोदा आणि शिरूर तिन्ही तालुके. तर आपल्या हनुमंतराव आंबा, तर माझी विनंती अशी आहे की सर्वच्या सर्व जो मेन तलाव आहे गावातला 1 नंबर 2 नंबर ज्याला दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्तीचं काम एक पत्र सरपंच, ग्रामपंचायतीचे मेंबर आणि बाकीच्या जे कोणी गावाचं काम करतात त्यांनी संबंधित विभागाकडे दिलं पाहिजे आणि ते सर्वे करून आमच्याकडे आलं पाहिजे. तलावातून पाणी सोडण्याला कलेक्टरांनी मान्यता दिली, चीफ इंजिनियरची राहिली, सलग 2-3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं ते राहिलेले आहे. सगळ्याच्या सगळ्या तलावातून नाही, काही तलावातून. तर ते म्हणजे जास्त गरज जी आहे ती दौला वडगावची आहे. तसंच इकडचे सुद्धा दैठणा, हिंगणी, शिराळ, दिर्डी, नांदा ह्या सुद्धा गावांनी त्या ठिकाणी पाणी मागितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मॅडम, SDM मॅडम आणि तहसीलदार मॅडम, हे वाटपपत्राच्या बाबतीत मात्र तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या. शेतकऱ्याच्या म्हणजे विनाकारण पैसे शेतकऱ्याला लागू नये अशा प्रकारची माझी विनंती. गाय गोठ्याच्या बाबतीत मी बोललोय, घरकुलाच्या बाबतीत जे 6000 घरकुल आलेले, 3च ग्रामपंचायतीच्या तक्रारी आल्या, बाकीच्या ग्रामपंचायतीच्या तक्रारी आलेल्या नाही. आणि ज्यांचे कोणते, आता कोणीतरी म्हणलं की 32 लोक असे आहेत, पोखरीचे सरपंच म्हणले मला की त्यांना घराची घरकुलाची आवश्यकता आहे. तर केंद्र सरकारने असं सांगितलंय की हे पहिले दिलेले घरकुल हे पैसे खर्च करा, BDO हे पैसे खर्चच करा, तुम्ही लवकरात लवकर पैसे खर्च करा आणि नंतर तुमचे राहिलेले जे आहे त्यांना सुद्धा घरकुल विजो आपल्याला देता येते. आणि याद्यात आता ठीक आहे, काही लोकांच्या चुका होतातच. हे एखाद्या एजन्सीला काम दिलं जातं, तत्कालीन कोणतरी पुढारी असतो, माझ्याच मर्जीतले घ्या, मग त्याचं फार 2 मजल्याचं स्लॅबचं घर आणि त्याचं नाव घरकुलात येत. लोक ह्याला बिघडतील जास्त, ज्याला हे काय चाललंय उद्योग. तर दुसरं, बांधकामाच्या बाबतीमध्ये मी बोललो, कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सामूहिक कांदा चाळ असा शब्द प्रयोग मनरेगाच्या अंतर्गत वापरलाय. तर तो स्वतंत्र कांदा चाळ हा GR मी बदलून आणतो आणि GR बदलून आणून त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर रिलीफ कसा मिळेल तो बघतो. पोखरामध्ये काही गावं आले, काही गावं राहिली. जे गावं राहिले त्याला पोखरा समकक्ष आणखी एक योजना आता लागू होते, त्या योजनेचं सुद्धा गावं आपली कशी निवडता येतील ते मी मांडतो. बाळासाहेब बांगरे यांनी भूसंपादनाच्या पैशाच्या बाबतीत अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला. त्याच्याही बाबतीमध्ये मी लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे कसे लवकर, कारण हे कलम 18 प्रमाणे कोर्ट ऑर्डर झालेले पैसे आहेत मला वाटतं, आणि तरीही बऱ्याच दिवसापासून हे पैसे मिळालेले नाहीत. हे पैसे मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा साधक बाधक चांगली चर्चा झाली, काही चांगल्या सूचना आल्या आणि मॅडम ते कारखेल वगैरे गावच्या महिला हांडे घेऊन आल्या अशा प्रकारचा शब्द वापरला त्यांनी. तर त्या गावाला लगेच काय तिथं मी जे वाचलं त्याच्यात काही बोर वगैरे अधिग्रहण केलंय कारखेलचं. नाही, माझ्या बुकलेटमध्ये दिलंय, अधिग्रहण केलं म्हणून बुकलेटमध्ये आहे बरं का. तर जर केलं नसेल तर सरपंच इथं आलेत, मला समोर दिसतात सरपंच बसलेले आहेत तिथं. हे काय या कारखेलचे आलेत का? हो, पण माझ्याकडे जे बुकलेट आलंय त्याच्यात अधिग्रहण दाखवलंय आराखड्यामध्ये. तर ते लवकरात लवकर, ठीक आहे आले तिथपर्यंत हांडा घेऊन तर पटकन देऊन टाका ना त्यांना. तांडा आहे, तांडा असू द्या किंवा कारखेल गाव असू द्या,
दोन्हीपैकी कुठलंही असो तरी ते प्रश्न सोडवणं आपलं काम आहे. बाकीच्या बऱ्याच जणांनी चांगले प्रश्न विचारले. प्रत्येकाचं ज्यांनी लेखी स्वरूपात दिले त्यांचा सुद्धा मी विचार करीन. आणि फार माझं सध्या जरा नरड जे आहे ते जरा जास्त जाम झालेलं आहे, त्यामुळे जास्त वटवट करत बसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा एक प्रश्न त्या ठिकाणी पुढे आलेला आहे, तर माननीय गडकरी साहेबांनी तो कबूल केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा आष्टी, नगर, बीड या रस्त्यावरतीच होईल. यशवंतराव तुम्ही आणि आप्पांनी उपस्थित केला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदाम काय सुदाम हो दिव्यांगाचे हा बीडीओ साहेब 19.8% म्हणजे 19,20,000 का काय रक्कम तुम्ही दाखवली पंचायत समितीच्या स्व उत्पन्नातले. तर माझं म्हणणं आहे आणि माझ्या फंडातले 10 का 12 लाख आले ते मी तुम्हाला द्यायला लागलो सगळ्यांना. हा ते मी आत्ताच विचारलं तुम्हाला. तुम्ही पटकन आता ही सभा संपल्यानंतर MSCB मध्ये जाऊ शकतात. त्यांना म्हणजे कुठले फक्त केरोळ गावचे, केरोळ, शेलारवाडी, मोरेवाडी इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न 100च लोक राहिले. नाही 2100 कनेक्शन झालेत. माझ्याकडे ऑथेंटिक माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. 100 लोकांची राहिली तर त्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय करावा लागेल. वाळूचं धोरण हे लवकरात लवकर सरकार करतंय, पण मॅडम काही बाबतीमध्ये जे सरकारचेच कामं चालू आहेत. माझी विनंती अशी आहे की अंगणवाडीचं बांधकाम आहे, शाळा खोलीचं बांधकाम आहे किंवा घरकुलाचं बांधकाम आहे, ह्याला वाळू लागते. आणि वाळू आपण टोटलच बंद करून टाकली म्हणजे मुंडक्यावरच पाय दिला, तर ते मुंडक्यावर पाय सुद्धा ठेवता येणार नाही. आपल्याला माझी विनंती आहे की त्या गावाचे लेखी पत्र घ्या आणि त्या गावाला तेवढी काही परवानगी त्या ठिकाणी द्या, असं माझं या ठिकाणी मत आहे. कारण राज्य सरकार आता करतोच ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडे आपण हा विषय मांडून संजय गांधी श्रावणबाळ लवकरात लवकर कमिटी करतोय, त्याच्यावर योग्य माणसं देतोय जे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. आता नका बोलू मॅडमला तेवढं आणलं सांगा. मोरेवाडीचा ऑनलाईन सातारा केव्हा देणार आहे? हा नाही ते एक मोरेवाडीचा एक प्रश्न आहे मॅडम. ऑनलाईन सातबारा होत नाही तर ते पटकन नाही नोट करा तुम्ही आणि मोरेवाडीकरांना त्याचं उत्तर सोमवारी द्या. तुम्ही सोमवारी मॅडमकडे जा. आणि जर मला IGR कडे जायचं असेल त्या प्रकरणामध्ये IGR हा नाही मोरेवाडीचं सोमवारी त्यांना लेखी सांगा. आणि खरोखर त्यांची अडचण आहे तर तिथला तलाठी काहीतरी प्रॉब्लेम करतोय, तो पैसे मागतो आणि ते ज्याचं पैसे देतो त्याचं ऑनलाईन करतो आणि ज्याचं नाही देत त्याचं ऑनलाईन करत नाही, अशी तक्रार माझ्याकडे आली होती. तर आता मात्र तुम्ही जे आहे ते पटकन तुम्ही त्यांची कसल्याही पद्धतीने आणि अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची गावामध्ये तुम्ही सोमवारी इकडे जा, सोमवारी तहसीलदारांकडे जा. हा तर अधिकारी कर्मचारी अरे शहाणे माणसं असं करायला लागल्यावर काय नाही मला संपवायचं भाषा. हो ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तहसीलदार मॅडम. दोन्ही ही फाईल जरा रिफाईल करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे नाही त्याचं स्वतःच घर गेलं ना, त्याचे स्वतःच जमीन गेली विनाकारण आणि चूक नसताना. आणि माझे म्हणणं आहे SDM मॅडम आणि तहसीलदार मॅडम हे रस्त्याची मागणी आली की रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही सोडवा. हे काम पेंडिंग ठेवू नका, पटापट हे काम तुम्ही लवकरात लवकर करा.
ते माझा ते माझ्याजवळचा आणि तो लांबचा काही करू नका. नियमाप्रमाणे जे असेल ते रस्ता दाखवून द्या आणि रस्ते पूर्ण करा. जे कोणते रस्ते 80% झालेत, म्हणजे मनरेगातले सुद्धा 80% झालेत, 20% राहिले, तर ते जर कोणी अडवण्यावरून राहिले असतील तर तहसीलदार मॅडम तुम्ही स्वतः जाऊन ते 20% जो कोणी अडवणार आहे त्याला समजून सांगून तो मार्ग त्या ठिकाणी काढून टाका. अशा प्रकारची नरेगा अंतर्गत बांबू लागवडीला जे कोणी शेतकरी इच्छुक असतील त्यांचे अर्ज सुद्धा मागून घ्या. जवळजवळ 4800 कोटी रुपयाची तरतूद सरकारने बांबू लागवडीच्या संदर्भात केलेली आहे. आम्ही सगळ्याच्या परवानगी आणू आणि कमिशनरची सुद्धा परवानगी आणू. वरती फिराफिरी सरपंचाने यांनी करायची नाही. फक्त BDOकडे सांगायचं 20 पेक्षा जास्त कामं झाल्यामुळे माझी अडचण, कारण कमिशनर लेवलला परवानगी आहे. तर ती कमिशनर लेवलची सुद्धा परवानगी आम्ही घेऊन येऊ. आणि शिक्षकांच्या बदल्याच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न आहे. उद्याच्याला बैठक लागली जयकुमार गोरे साहेबांनी, त्या बैठकीमध्ये मांडून आपल्या तालुक्यातले शिक्षक बाहेर तालुक्यात जाणार नाही याची परिपूर्ण काळजी त्या ठिकाणी मी घेईन अशा प्रकारचं आश्वासन देतो. आणि सर्व उपस्थित नागरिकांचं पुनश्च एकदा दुसरं कोणी आभार मानायच्याऐवजी मीच आभार मानतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.